व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये। इचलकरंजीमधलं हे राजू शेट्टींचं ऑफिस आहे, जे ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत आणि त्यांचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। सर्वप्रथम राजू शेट्टींना इचलकरंजीकरांनी का निवडून द्यावं? राजू शेट्टींना इचलकरंजीकरांना का निवडून द्यायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 2024ला खासदार राजू शेट्टीच का पाहिजेत याची कारणे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, घराणेशाही नाही, कारखानदारी नाही, सर्वसामान्य जनतेतील चळवळीतील जनसामान्यातील उदयास आलेले नेतृत्व, चरित्रसंपन्न, निष्कलंक, अन्यायाविरुद्ध मनात असलेली चीड, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, वस्त्रोद्योग, छोटे व्यापारी, नोकरदार, मालवाहतूकदार, रिक्षावाले, असंघटित क्षेत्रात काम करणारे सर्वच या सर्वांची म्हणजेच समाजाशी जोडलेली नाळ असलेले नेतृत्व हे सर्व समाजानेच उचलून धरून आपल्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या मागण्या, गाऱ्हाणे, जीवनाशी निगडीत असलेली सर्व कामे संसदेत मांडण्यासाठी दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट म्हणजे समस्त जनतेच्या प्रेमापोटी एक वोट व एक नोट देऊन भारतात लोकशाहीला पोषक वातावरण निर्माण करून एक नवा अध्याय निर्माण करून येणाऱ्या नवीन पिढीसमोर एक आदर्श म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे समाजाने पाहावे लागेल। तुम्ही म्हटलं गरीब कुटुंबातून आलेले व्यक्ती आहे व गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे, मग राजू शेट्टींच्या संपत्तीमध्ये वाढ कशी का झाली? राजू शेट्टींच्या संपत्तीमध्ये कोणत्या प्रकारची वाढ झाली नाही, त्यांच्यावर फक्त हे आरोप करतात आणि त्यांच्यावरती संपत्तीत वाढ झाली असेल तर मी आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सांगतो ती संपत्ती त्यांनी दान देऊन टाकावं। त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे इलेक्शन आयोगाला आता कोणत्याही आपल्या लोकशाहीमध्ये मनुष्याची परिवर्तन हा संसाराचा नियम आहे। प्रत्येकाच्यात आज मला 5 वर्षाचा मी होतो, आज मी 60 वर्षाचा झालोय। परिवर्तन संसाराचा नियम आहे, प्रत्येकाच्यात वाढणार आहे, पण बाकीच्यात जशी वाढली तशी राजू शेट्टीच्यात वाढलेली नाही हे ठामपणाने मी सांगतो। लोकांच्या मध्ये चर्चा आहे राजू शेट्टींची 100 एकर शेती घेतलेली आहे, हे सगळं खोटं आहे, अफवा आहे, त्यांना बदनाम करायचा डाव आहे। राजू शेट्टीने असे कोणते कायदे केलेले आहेत संसदेमध्ये ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी? राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी पुष्कळ असे योजना आणलेले आहेत, काम केलेले आहेत। अहो आता प्रति उमेदवारांचे घराण्यात 40 वर्षे खासदारकी आहे, पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात, रुकडी गावात साधन नदीचा पूल बांधू शकले नाही आणि उड्डाण पूल, रेल्वे पुलावरचं राजू शेट्टीने आणि नदीवरचं पूल राजू शेट्टीने त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आहेत आणि ह्या प्रथम 2019ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी तो कॅन्सल करून ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे। मला सांगा, फक्त मंजूर करून आणणे हेच नेत्यांचं काम आहे का ते पूर्ण करणे देखील नेत्यांचं काम? पूर्ण करून त्यांनी पूर्णत्व प्रत्येक गोष्ट काम पूर्ण केलेलं आहे। मग आता तुम्ही मगाशी म्हटला की राजू शेट्टीने ते मंजूर करून आणलेलं आहे, मग पूर्ण का केलं नाही ते काम? मंजूर करून ते पूर्णत्वच त्याने नेलेलं आहे, त्यांचा कार्यकाळ संपला। काय फक्त कागदी घोडे रंगवण्यासाठी केलेलं आहे? कागदी घोडे रंगवलेले नाहीत, कोणत्याही कामाचा ते पाठपुरावा करतात। इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी पण त्यांनी 360 कोटी रुपये आणून दिलेले योजनेतून। राजू शेट्टींच्यावर एक दुसरा आरोप लावला जातो, राजू शेट्टी हे सेटलमेंट बादशाह आहेत। हे सब खोटं आहे, त्यांना बदनाम करायचं एक षडयंत्र आहे। कारण हेच एनडीएचे नेते 2014 साली काँग्रेस मुक्त भारत मध्ये ज्या वेळेला घोरपडे नाट्यगृहामध्ये सभा झाली त्यावेळेला माझी मुलगी होती सुनामी, भारत मातेचं वेच केलेले भारत मातेच्या ज्या व्यथा आहेत त्या काँग्रेसनी 70 वर्षाच्या कार्यकाळात काय केले, संसदेत किती बदल केला, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी माझ्या मुलगीला स्टेजवर माझी मुलगी होती, तिचं नाव सुनामी, आणि त्यावेळेला हेच एनडीए मधले लोक राजू शेट्टींना घोडं डोक्यावर घेऊन नाचलेले आहेत। आज ते एकत्र का आले त्या निवडणुकीला? राजू शेट्टी हा निस्वार्थी निष्कलंक माणूस आहे, ह्यांची
पितळ उघडं केल्याशिवाय राहणार नाही या भीतीपोटी सर्व कारखानदार एकत्र झालेत. एक चंग बांधलेला आहे की ह्या माणसाला कुठं तर दबवायचं आणि हा माणूस निवडून आला तर आमची डोकेदुखी होईल ही त्यांच्या मनात भीती आहे. आणि त्यांनी समोर जरी दाखवत असलं तर आज विधानसभाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे 50-60 हजार मतं ही निर्णायक मतं आहेत. जे ते आता पुढारी आहेत राजू शेट्टींना विरोध करतात ते आतल्या बाजूनं अंतर्गत बाजूनं शेतकऱ्यांची जी मतं आहेत हा. ती फक्त राजू शेट्टींनाच मिळणार असं तुमचं म्हणणं आहे. ठामपणे ताराराणे आघाडीचे जे काही शेतकऱ्यांची जी मतं आहेत त्यांना पण जाण्याचे काही चान्सेस आहेत, कारण त्यांचे कारखाने आहेत, शेतकरी त्यांचा खूप मोठा एक मतदार आहे. शेतकरी मतदार असला तर शेतकऱ्यांना गेल्या 40 वर्षात काय मिळालं? 300 रुपये दर होता, आज 3000 रुपये दर मिळाला. हे पुन्हा मिळालं. भारतातला प्रत्येक नागरिक सांगू शकतो. हो, पण कसं झालं, हे कारखानदार 3100 रुपये दर द्यायला तयार होते. राजू शेट्टीने रेटा लावला 3400 रुपये दर मिळावा. मग पुन्हा 3100 सेटलमेंट का करण्यात आली? बिगर आंदोलन करता 3100 रुपये मिळत असताना देखील राजू शेट्टींना आंदोलन करून एवढे मोठा संघर्ष करून 3100 का सेटलमेंट करावी लागली? ही जागतिक मंदीचे हिशोब बघून त्यांनी आज देशामध्ये जागतिक मंदी आलेली होती. कोरोनाचा 2 काळ झालेला होता. हो ना, पण कारखानदार बिगर आंदोलन तुम्ही करता, तुम्हाला 3100 रुपये द्यायला तयार होते सुरुवातीला. ते बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात ते 3100 देतो म्हटलं तर ते 2800 लिहून बसले होते. आजपर्यंत कारखानदारीचा आम्हाला अनुभव आहे. ते बोलतात एक, त्याच्या उलट वागतात कारखानदार. हे त्यांनी एक चंग बांधलेला आहे की राजू शेट्टीला कोणत्याही परिस्थितीत पुढे येऊ द्यायचं नाही. हा माणूस पुढे आला की सर्वसामान्यातला माणूस आहे, हा जनतेचा माणूस आहे. हा आला की आमच्या उद्या डोकेदुखी होईल, हा त्यांचा एक मनात भीती आहे.